नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत आहे आपल्या अत्यंत लाडक्या पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, को पावर्ड बाय संतूर, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. खवय्यांनो, भक्तांनो, संत नामदेव महाराज असं म्हणतात की आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी. या अभंगात नामदेव महाराज असं म्हणतात की परमेश्वराने आधी पंढरपूरची निर्मिती केली आणि नंतर वैकुंठाची रचना केली. म्हणूनच धन्य आहे ती पंढरी जिथे विठुराय विटेवरती उभे आहेत. विचार करा, ज्या पंढरीची जागा देवाच्या मनात वैकुंठाच्याही आधी आहे, तिथली भक्ती आणि तिथला भाव किती अथांग असेल. याच पंढरी नगरीतून म्हणजे पंढरपुरातून आजच्या वारकरी आपल्या स्वयंपाकघरात येणार आहेत. फार मनापासून आपणही त्यांचं स्वागत करूया. प्रांजली कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. प्रांजलीताई, फार मनापासून तुमचं स्वागत. सगळ्यात आधी तुम्हाला नमस्कार करतो, कारण ज्या तीर्थक्षेत्राला जायला आम्ही कायम वर्षभर तरसत असतो, जिथे यायला आम्हाला आमचं भाग्य लागतं, त्या पंढरपूरून तुम्ही आलात. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. वा वा. सगळ्यात आधी ज्याच्या निमित्ताने आपण इथे भेटलेलो आहोत, वारी पंढरपूर. सध्या म्हणजे काय, पंढरी नगरी म्हणजे लाखो भाविक आलेले असतील. तुम्ही कुठे राहता नेमकं पंढरपुरात? माहेर माझं गावामध्ये प्रदक्षिणा रोडला आणि सासर गावाबाहेर आहे. अच्छा. मला एक विचारायचंय की पंढरपुरामध्ये अशी अनेक घर आहेत, असे अनेक कुटुंब आहेत जे त्या काळामध्ये आलेल्या वारकऱ्यांच्या निवासाची सोय करतात. काय भावना असतात तो पंढरपुरामधल्या तिथल्या नगरातल्या लोकांच्या जेव्हा वारी येते? तिथे वारी येते तेव्हा सगळे इतके असे एक्साइटमेंट खूप असते लोकांची की इतके चालत कसे येऊ शकतात. आम्ही म्हणजे मी स्वतः इतकी चाललेली नाहीये. नाही. कारण इतके खूप माझं चालणं नाही, म्हणजे मला होत नाही. आणि ती माणसं इतकी लांबून चालत येतात, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की इतकं प्रत्येक ठिकाणी राहून त्यांची सोय होणं, इथपर्यंत येणं कसं त्यांची होत असेल, ही माझी म्हणजे लहानपणापासून की कसे ते उत्सुकता किंवा प्रश्न पडतात आपल्याला की कसं करत असतील. आपण एरवी घरामध्ये इतकं आपल्या सोयी असतात आणि महिनाभर बाहेर राहायचं म्हणजे चेष्टा नाहीये. त्याच्यात ऊन वारा पाऊस सगळं करत आणि कुठेही झोपतात, पटकन चटई टाकून कुठेही झोपतात. बरोबर. टोच तर पाठीला सगळं होतं पण काही नाही. आपल्याला एरवी बाहेर बसायचं म्हणलं, साप येईल, काहीतरी चावेल, मुंग्या चावतील, पण त्यावेळेस काहीही नाही. माझं सासर आहे ना गावाबाहेर, माझ्या दारापर्यंत पूर्ण वारकरी अगदी झोपलेले असतात. पूर्ण आमचं गेट पण उघडायला येत नाही. गेटच्या तिथपर्यंत आतमध्ये जागा नसली तर आम्ही तिथेही त्यांना झोपायला जागा देतो पूर्ण. पण अजिबात त्यावेळेस पाऊस येत नाही, कुठल्याही वारकऱ्यांची गैरसोय होत नाही, काहीही होत नाही. आणि कसेही झोपलेले असतात सगळेजण, काही चावत नाही, मुंग्या नाही, काही नाही. मी एकदा माझ्या बाबांकडून ऐकलं होतं की नदीच्या पात्रातही चट्या टाकून झोपतात म्हणे लोक. अगदी किती कमाल आहे ना. भाविकच इतके येतात ना. आता पहिले थोडे यायचे, आता 30 लाखापर्यंत संख्या गेली. म्हणजे किती पंढरपूरच्या लिमिटच्या बाहेर संख्या गेली आता. बरोबर. पण तेवढ्यांची सोय करण्याचा प्रयत्न आटोकाट सगळेजण करतात. फारच छान. पण हे अर्थात तिथल्या नगरवासियांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही, कारण स्थानिक लोकांनी ते स्वीकारलं तर ती मदत होते. बरोबर आहे ना. नाहीतर ते जर रिजिड राहिले की नाही आम्ही नाही सोय होऊ देणार, तर मग तो आम्ही सुद्धा कसं होतं त्यांच्यात, आम्हीलाही विठ्ठल बघतो ना. बरं. चला मग आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आणि आजचे पदार्थ करूया. फारच छान. या. माझ्या आजी आजोबांनी जे मला सांगितलंय, पंढरपूरमध्ये मुरमुरे आणि शेंगदाणे फार चांगले मिळतात. खरंय की म्हणतात त्याला, भत्ता म्हणतात त्याला. खरंय ना. पण तर एकदम असे छान कुरकुरीत मुरमुरे आणि मस्त शेंगदाणे, भट्टीचे शेंगदाणे. चला आपण आता पदार्थाकडे जाऊया. पहिला पदार्थ कोणता आहे? गव्हाची खीर. गव्हाची खीर पौष्टिक पदार्थ आहे, गव्हाची खीर. चला प्रांजलीताई, गव्हाची खीर आपल्याला करायची आहे. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. शिजवलेला खपली गहू, दूध, ड्रायफ्रुट्स, ओला नारळ, तूप, खसखस, फेटलेली साय, वेलची, जायफळ पूड आणि गुळ. गुळ? यात गुळ कमी आहे. यात गुळ कमी नाहीये. गुळ आपल्याला मिळवायचा आहे आणि तो मी घेऊन येणार आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये या रेसिपीसाठी गुळ वापरूया, पण तो गुळ असंच नाही मिळत. घ्या. आता साहित्य पूर्ण झालं.
काय करूया पहिल्यांदा? एक कढई ठेवूयात. बर, गॅस लावून घेऊ. हो. काय घालायचं पहिल्यांदा? आता हे शिजवलेला लापशीचा रवा घालून घ्यायचा यामध्ये. तूप वगैरे आधी नाही काही घालायचं? त्याच्या तूप टाकून आधी रवा भाजून घेतलेला आहे बर. आणि मग शिजवून घेतलेला आहे. बर, मग हा कढईत घालू. हो. काय घालायचं याच्यात आता? गुळाची पावडर. गुळ वितळेपर्यंत असं त्याला चटका बसेल असं सगळं हे करून घ्यायचं. तुम्ही शेजारती कधी अनुभवली की नाही? नाही. नाही. रात्री पांडुरंगाला आपण जे आपल्या आजच्या भाषेत म्हणतो गुड नाईट हा करताना हा हा हा. जी आरती होते शेजारती, हा आणि सगळ्यात त्यातला आवडलेला प्रसंग कुठला सांगू का? हा. ते दार लावताना हम्म. पांडुरंगाची दृष्ट काढतात. दृष्ट काढतात. मला आत्ताही हे सांगताना हो. इतकं भरून आलंय. दृष्ट मी काढतात. माझ्या आजीला विचारलं की हे का करतो आपण, हम्म. तर ती म्हणाली तुम्ही घरामध्ये लहान मुलं असतात, तुम्ही दिवसभर खेळतात, तुमचं कौतुक झालं की आम्हाला असं वाटतं बापरे हम्म. आपल्या लेकराला कोणाची नजर नको लागू, हो. दृष्ट नको लागावी. लागायला. पांडुरंगाचं कौतुक सगळ्या ब्रह्मांडाला आहे. ब्रह्मांडाला. मग त्याला दृष्ट लागू नये म्हणून पांडुरंगाची दृष्ट काढतात. हा अनुभव मला इतका गोड वाटतो हम्म. की त्या विचारांनी सुद्धा अगदी मन शेजारतीच्या ठेवतं. वेळेला हो. पाहिलं तरी ते भरून येतं मन. भरून येत. आता काय घालायचं? ओलं खोबरं घालायचं. खसखस घालायची. खसखस. ड्रायफ्रूट घालायचे. वा वा वा. काय घालूया पुढे? दूध घालूया. पांडुरंगाला नैवेद्य कशाचा असतो हो? रोजचा का? हा, रोज पूर्ण सगळा पुरणपोळी अच्छा. पंचपक्वान्न असतात रोज. हम्म. आणि रोज बेसनाचा लाडू तो एवढा मोठा असतो. हो का? हो. आता काय घालायचंय? थोडस तूप. तकाकी आली बरं का पदार्थाला तुमच्या. हम्म. आणि फेटलेली दुधाची साय. वा वा वा. किती तास लागतात हो एकादशीच्या दिवशी दर्शन घ्यायला? कुणाकुणाला अगदी 32 तास सुद्धा लागतात. आणि लोक आदल्या दिवशीपासून रांगेत थांबलेली असतात रात्रभर पूर्ण. 32 तास? हो, पूर्ण. आता काय घालायचं याच्यात? वेलची, जायफळ पूड. झाले. संतांच्या पालख्या एकदा पांडुरंगाच्या तिथे आल्या, हा, पंढरपुरात आल्या रुक्मिणी मातेचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, हो. की मग काय म्हणजे उत्साहाला विचारूच नका. आम्ही पालख्या येतात तेव्हा माझं घर ते येणाऱ्याच्या रोडवरच माझं सासर आहे. अच्छा. आम्ही बाहेर येऊन थांबतो. हा. सगळ्या पालख्यांचं जवळून दर्शन घेतो. किती छान. म्हणजे एवढ्या दिवसांचा प्रवास करून पालखी हो. येते, त्या पादुका अगदी तुमच्या दारावरून जातात. जातात. किती अगदी. भाग्यवान आहे यार तुम्ही. वा वा. आता काय घालायचंय हो? झाली. झाली. तूप वरून घालायचंय का? घालते. जरा तकाकी येईल ना. आणि माझं लहानपणापासून तत्व आहे, खाईन तर तुपाशी. वा.